पुरविले आळे जे जे केली ते ते काळी माय तरी ऐशी सांगा कृपाळवा पांडुरंगा घेतले नुतरी उचलो निगडिये मनी राम कृष्ण हरी माय तरी ऐशी सांगा कृपाळवा पांडुरंगा तुका म्हणे घास मुखी घाली ब्रह्मरस माय तरी ऐशी सांग कृपाळवा पांडुरंगा विठ्ठल विठ्ठल जे जे केली ते ते काळी माय तरी ऐशी सांग कृपाळवा पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेत विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो जाज्ञा वेद प्रतिपाद्या जय जय सोसम वेदात कृपा देवा तुची गणेश सकलार्थमती प्रकाशोळे निवृत्ती दास अवधारी जोजी जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे बंधू श्री गुरुचे ते नमस्कारोणी आता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग विश्ववंदे जगद्गुरु देहनिवासी संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा कृतज्ञता प्रगट करणारा अभंग आहे. नामचिंतनाची सेवा पुण्य पवित्र भूमी नांदगाव आणि या पवित्र भूमीमध्ये या चिंतनाचा योग रामकृष्ण आहे. वैकुंठ सुखनिवासी सखुबाई रामकृष्ण आहे. रामरावजी काळे यांच्या ह्या गोड जेवणाच्या निमित्तानं तेरवीच्या निमित्तानं हे चिंतनाची सेवा आहे, योग आहे. सेवाभाव जैसा स्वभाव मायबापाचा अपत्य बोले जरी गोबडी माझ्या तरी अधिकची तयाचा संतोषाती याने तुम्ही वयोवृद्ध तपोवृद्ध ज्ञानवृद्ध ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व संत सज्जन मायबाप गुणीजन भजनी मंडळी म्हणजे महाराज मंडळीच उभी आहेत.
एक एका होनी बळी रे. हरिभक्तीपरायण दत्तात्रय महाराज, बाबुरावजी महाराज आमचे, इकडून बंडूदेव आणि पंचक्रोशीतील सर्व कराळेकर आणि हे सर्व भजनी मंडळी आहेत. आमचे बापू आहेत मृदंगाचार्य सर आणि मायबाप तुम्ही अधिकारी आहेत. आपल्या नवविधा भक्तीमध्ये श्रवण भक्ती ही श्रेष्ठ आहे आणि त्या भक्तीचे अधिकारी तुम्ही आहेत. म्हणून तर माऊलीनं चिंतन केलेलं आहे, प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, मी तव तुमची तसे भक्ती, म्हणून बोल जरी गम्मावती स्वीकाराल की. अर्थार्थी भाव कसा आहे त्याचाही ते स्वीकार करीत असतात. विठ्ठल विठ्ठल. महारुद्र यांच्या प्रांगणात पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये जगनियंता भगवान परमात्मा ज्यांनी सृष्टीची उत्पत्ती स्थिती लय त्यांच्याकडंच आहे. तुम्हा आम्हाला हे देणाराही तेच आहे ना. तो ब्रह्मांडाचा नायक आहे, सत्ताधीश म्हणतात त्यांना देवाला. हो, हे विश्वजनाच्या पालका, ब्रह्मांड नायका, विश्वजनाच्या पालका, तुझे रूप माझे मनी, राहो नाम जपोबानी. रामकृष्ण हरी. भगवान तुम्ही आहेत सर्व काय करणारा करता नाही, षडगुण ऐश्वर्य संपन्न आहेत आणि त्यांनीही सृष्टीची उत्पत्ती आणि या भूतलावर आल्याच्या नंतर तुम्हा आम्हाला तो सृष्टीचा नियम आहे ना, ज्याप्रमाणे सूर्य उदय होणं आणि अस्त होणं हे अखंड आहे महाराज. उदस्तु अपैसे अखंडित होत जात असे, जन्म मरण तैसे अनिवार जगी. जगामध्ये अनिवार आहे जन्मन आणि जन्माच्या संगच काय आहे मरण आहे. बरं माय पण ते आपणाला वाटते रामकृष्ण आहे आणि म्हणूनच तो सत्ताधी भगवान परमात्मा आहे. त्यांचं हे राहट आहे, उपजेते नाशे नाशिले पुनरुक्ती दिशे हे घटिका यंत्र जैशी परिभ्रमेगा. म्हणून हे साधू संतांचे उपकार आहेत. भगवान सर्वत्र व्यापक सर्व देशी आहे, पण तो दृगोचर होण्यासाठी त्यांची कृपा प्रसाद मिळण्यासाठी साधू संतांचा अवतार कार्य आपल्या परिसरात गुरुवरे मोतीराम महाराज, मारोतराव महाराज, ओंकारनाथ भगवान असे जे महात्मे आणि या साधू संतांच्या संगतीमध्ये तुम्हा आम्हाला हे जे की आपल्या मानवी जीवनाचं जे वर्म आहे ते वर्म त्यांनी दाखवून दिलेलं आहे. म्हणून आजही तो प्रघात ती परंपरा येथ वडिले जे जे करीती, तया नाम धर्म ठेविती, येरते अनुष्ठिती सामान्य सकळ. मायबाप तुम्ही आम्ही तुम्ही सामान्य नाहीत बरं, असा प्रघात आहे. असं आहे तुम्ही अच्युतात्मे निर्धारी, देव तुमचा आज्ञाधारी, तुम्ही म्हणाल ते उद्धरी एरवे हाती न धरी अनाथे. पण प्रघात परंपरा आहे. आलेलं जीवन एक दिवस जाणं लागत असते. रामकृष्ण आहे आणि त्याला अनुसरून आज ये लोकीची यात्रा आणि संपवून ऐसाई परलोकीच्या यात्रेमध्ये गमन झालेलं आहे. त्याला अनुसरून आहे आज हे अन्नदान आणि नामचिंतन ही सेवा आहे. त्यांची सेवा म्हणजे जीवनामध्ये ही कृतज्ञता आहे. आपल्यावर ज्यांचे उपकार आहेत त्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी केलेले हे प्रयोजन आहे. विठ्ठल आपलं शास्त्र संमत किंवा शास्त्र विहित जे जे काय विधी आहे ती विधी आपणाला करावं लागत असती. त्या विधीला अनुसरून नाही
हे जे उपकार साधू संतांचे, देवांचे, आई वडिलांचे आपल्या जीवनामध्ये आपणाला यथार्थ असणारं आणि त्यांच्यामुळं तुम्हा आम्हाला त्या साधू संतांच्या भगवंताच्या ही जी कृपा प्रसाद नाही मिळालेलं मानवी जीवन, मनुष्य जन्म जरी क्रमप्राप्त असला आपणाला तरी भाग्यवशामध्ये भगवंताचं नामचिंतन घडतंय किंवा यथार्थ ज्ञानाचा किंवा यथार्थ हिताचा मार्ग किंवा जीवन कृतार्थ होण्याचा मार्ग हे साधू संतांच्या संगतीशिवाय नाही आहे. म्हणून त्यांची ही संगत आहे साधू संतांचे. मायबाप आपण आपलं पुराण आपलं शास्त्र वर्णन करतोय, केवढे उपकार केले. मदाल असा माईनं आपल्या लेकराला विविध कर्म सांगते वेळेस, यथार्थ ज्ञान सांगते वेळेस बाळाला सांगू लागली, माय अरे बाळा हे मानवी जीवन फार मोलाचं आहे रे, आणि त्याच्यासाठी मात्र आपल्या जीवनाच्या वाटचालीमध्ये प्रत्येकाला किती कार्य करावं लागत असतं. कोणतं? ह्या पोटासाठी ज्याला त्याला त्याचा त्याचा उद्योग त्याचा त्याचा व्यवसाय करावा लागत असतो महाराज. आणि त्याला अनुसरून आणि एक महत्वाचं आहे, आयुष्य आणि भविष्य हे आपल्या हाती नाही आहे. कसं आपलं हे आयुष्य आहे की नाही महाराज, हे आपल्या हाती नाही. आणि उद्या आपल्या भविष्यात काय होणार आहे हेही आपल्याला कळत नाही. ते मदालसा माय त्या अभंगातून सूचना त्या लेकराला ते झोका देत देत म्हणू लागले, मातृत्वाचं प्रेम असतं हो मायबाप फार या जगामध्ये, हे ती दुसरीकडे नाही आहे. म्हणून तर प्रघात कसा आहे, ज्या मायबापांनी जन्म दिला ते मायबाप माय, संतांनाही माय म्हणतात, देवालाही माय म्हणतात, बाप म्हणतात. हा प्रघात आहे. ते कळवळा असतो अंतकरणामध्ये. जसं किती कळवळा असतो तर काटा पायात मोडला तर व्यथा मस्तकात जात असते, तसं त्याच्यासाठी सर्वस्व कळवळा असतो. त्या लेकराचा मातृत्वाचं प्रेम असतं. माऊलीने चिंतन केलं महाराज, वेच करते माय आपलं जीवन, अंगा जीवाची संपत्ती वेचणी करी बाळाची पाळती, जीवे उबगणे हे स्थिती न पाहे माय. रामकृष्ण हरी. शब्दप्रयोग कसा आहे, माय माय म्हणजे व्यापक शब्द आहे, विश्वाची व्याप्ती आहे. जग आहे या शब्दामध्ये व्यापलेलं. माय ते माय आपलं जीवन वेच करते. म्हणून आजही तुम्हा आम्हाला ती प्रघात परंपरा ती मदालसा माय आपल्या लेकराला शिकवून देऊ लागली. तसं आजही काळ महाराज आज जरी गतिमान जीवन आहे, सर्व इंटरनेटचं चालू आहे ना, बोटावरच आता सध्याचं, पण हे मात्र स्थायी भाव आहे. कोणता? मातृत्वाचा आहे की नाही, जिव्हाळ्याचा आहे. म्हणून ते माय सांगू लागली लेकराला, बाळा या पोटा कारणे रे काय न करी जे एक, या लागी सोय धरी रे तीही भुलविले लोक, ठाईच नेमी येले त्याचे आयुष्य भविष्य, लल्लाटी ब्रह्मरेखा नेनतीज ब्रह्मादिक. हे कळवळा असतो माईच्या अंतकरणामध्ये. दुसऱ्याकडे कोणाला कळवळा येणार बरं, माईला त्या लेकराचा कळवळा येत असतो. आणि त्याच्यासाठी माय सर्वस्व वेच करून त्या लेकरासाठी हे प्रत्येक साधू संतांचं चिंतन आहे. Oh
असं नाही, असं नाही. सर्वस्व, लेकराचं सर्वस्व म्हणजे नेमकं काय आहे? सर्वस्वहित साहे रामकृष्णारी शब्द आपल्या वाङ्मयामध्ये तो गोड होतं, त्याच्याबद्दल काय नाही, आपल्याला काय हे नाही. पण नेमकं कसं आहे, त्याचे सर्वस्व ही साह्य. साह्य म्हणजे सहन करती माय. काय सर्वस्व असेल त्याचं? महाराज त्यानं शी करू द्या, सू करू द्या. माय जेवत असली तरी किती बाऱ्या उठत असेल, आपला हात धुत असेल, त्याला स्वच्छ करीत असेल, त्याचं हे सर्वस्व सहन करती माय. रामकृष्ण हरी. म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये, आपल्या शास्त्रानं तुम्हा आम्हाला ही शिकवण दिली. सकळ तीर्थांचे धुरे. रामकृष्ण हरी. कैवल्य ज्ञान चक्रवर्ती ज्ञानी यांचे राजे, योग्यांचे माऊली, साधकांचे मायबाप. हे वाङ्मय सोपं सोपं केलं महाराज आपणाला. नाहीतर यारी काय कळणार होता? आता हे पुढे ऊस दिसायला की नाही? ऊस आहे, ऊस. ऊसाच्या अंगी गोडपणा आहे म्हणून मायबाप तुम्हा आम्हाला गोड पदार्थ खायला मिळाले. ऊसच जर गोड नसता, रामकृष्ण हरी, ते पुढचं नाही सांगायचं. तसं संतांनी हे वाङ्मय जर केलं नसतं रामकृष्ण हरी, तर आपणाला हे मिळालं नसतं. बघा आता आपल्या आयुष्यामध्ये हे जाणं लागतं, हे सर्व मान्य आहे. तर पिंडच त्याच्यासाठी आहे ना. आपण त्या गावाला आलोतच ना. कोणत्या? या शरीररूपी गावाला आलोत. आणि गावाला आल्याच्या नंतर इथला मुकाम संपला की आपणाला जाणं लागत असते. बरं पाहे पा शरीराची या गावा, जया लागी आले ती पांडवा. रामकृष्णारी तो कार्यार्थ घवा सांडल्या नाही आहे महाराज, त्याचं चिंतन आहे. म्हणून सकळ तीर्थांचे धुरे जियांच्या सेवेशी शरीरे लोक कीजे. म्हणून मायबापांचे उपकार होतं बरं तुमच्या आमच्यावर, प्रत्येकावर. त्या उपकाराची फेड या जन्मात होऊ शकत नाही, हे प्रघात आहे. म्हणून त्यांनी केलेली जे आपल्यावर उपकार होतं, आणि उपकाराची फेड, या उपकारानं ही कृतज्ञता आहे की त्यांनी ही जाणीव ठेवून देवाचे, साधू संतांचे, आईवडिलांचे आणि नवनव जीवनाच्या वाटचालीमध्ये कोणाचे कुठं उपकार असतात. आणि त्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी साधू संतांनी हे मार्ग दाखवून दिलेला आहे तुम्हा आम्हाला. आज हे असं जीवनामध्ये शास्त्रसंमत आहे. शास्त्र विहित जे कर्म होतं ते देवाला मान्य आहे. आपणाला आश्रम धर्माशी आज आपल्या ग्रस्त आश्रमातलं एक उचित कर्तव्य कर्म आहे. जे 4 आश्रम धर्म होतं, ब्रह्मचारी, ग्रस्त, वानप्रस्थ आणि संन्यास. त्या आश्रमाला ते उचित आहे. आमच्या ग्रस्त आश्रमामध्ये आम्हाला देव आसन. रामकृष्ण हरी. तर देव म्हणजेच मायबाप आहेत. रामकृष्ण हरी. आणि तो तर देव आहेत. अहो त्याही देवाला येवावं लागत असतं. आपल्या उचित कर्तव्याचा आपल्या जीवनामध्ये आपण जर स्वीकार केला, तो देव व्यापक आहे. कोठे न दिसे पाहता उडी घाल याव चित्ता. देवाला पाहणं लागत नाही, कुठेच राहू द्या. आपण कशाच पद्धतीत असू द्या, कुठे असू द्या, आपण जर ध्यान केलं तर निश्चित तो देव भगवान परमात्मा उडी घालीत असते महाराज. म्हणून की ही त्यांची सेवा आहे. कर्तव्य कर्माचा स्वीकार आपल्याला शास्त्र शिकवून देत आहे. आपण पंढरपूरची वारी करतो. आषाढी आहे, कार्तिकी आहे, कोणी महिन्याचे वारकरी आहेत महाराज. पण नेमकं काय प्रयोजन आहे? भगवान तिथं आले ना, का आले, कशासाठी आले, तर नेमकं काय प्रयोजन असेल तर एकच महत्वाचं आहे. पुंडलिक रायाने आई वडिलांची सेवा केली
आणि ती सेवा देवाला आवडली म्हणून भगवान तिथे येऊन उभं राहिले पुंडलिकाच्या दरबारामध्ये. आणि आजही तुम्ही आम्ही जातो पुंडलिकरायाचं दर्शन घेतो. महाराज बरं झालं म्हणले, हे तुमच्यामुळं आम्हाला मिळालं ना. रामकृष्ण हरी. महाराज येरी नाही मिळत नाही ना, दूध घराबाराला मिळतंय पण निमित्तानं मिळत असते. तसं देव पंढरपूरला आले पण त्याच्या पाठीमागचं जे काय प्रयोजन आहे तर आमचे पायाळू आहेत. पायाळू पुंडलिक राया हे पायाळू आहेत. महाराज देवाणघेवाण करा की. पायाळाच्या गुणे पडले ठाऊके, 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 पायाळाच्या गुणे पडले जगाला येरी काय दृगोचर होणार होतं दिसणार होतं काय, पण नेमकं महाराजांनी त्या वर्मावरच वर्म आहे. वर्म जगा पुंडलिके दाखविले. रामकृष्ण हरे. पायाळाच्या गुणे पडले ठाऊके, जगा पुंडलिके दाखविले. सिद्ध महामुनी साधक संपन्न ती हे जतन केले होते. महाराज जतन करून ठेवलेला ठेवा आहे हो. आज तुमच्या आमच्या रामकृष्ण हरी कर्तव्यामध्ये जो आहे ना हे जतन करून ठेवलेला ठेवा आहे साधू संतांनी. देवोनी या जीव पोहोचले आणि त्यांच्या माग आपल्याला मग त्याच्यासाठी मात्र कर्तव्याची जरूरत आहे. याचा धरीना भीमान करीना पुले जतन. मिळणं सोपं आहे पण जतन करणं अवघड आहे बरं मायबाप. रामकृष्ण. मिळणं सोपं आहे पण जतन करणं अवघड आहे. महाराजांचा दृष्टांत आहे, चलत चलत एखाद्याला ठेस लागली तर धनाचा हंडा सापडल म्हणले, पण ते जतन करायला जमला पाहिजे, नाहीतर त्याचा विनियोग अन्य मार्गाने झाला तर रामकृष्ण आहे परिणाम वेगळा आहे त्याचा. म्हणून वाडवडिलांनी
हे जतन करण्यासाठी, देव साध्य करण्यासाठी आपला जीव देणं म्हणजे समर्पकता. आपलं जीवन की आत्मनिवेदन, जसे नववी भक्ती आहे ना, तसं समर्पण झालेलं जीवन असणारं त्यांनी हे जतन करून ठेवला साधू संतांनी. म्हणून आज आम्हाला जे यथार्थ आमच्या जीवनाची वाटचाल मानवी जन्माला आल्याच्या नंतर हित काय, अहित काय, उचित काय, अनुचित काय, योग्य काय, अयोग्य काय, सार काय, आसार काय, याचं जे नियोजन आहे बघा, साधू संतांच्या संगतीमध्ये, मग आश्रम धर्माच्या चौकटीमध्ये राहूनही त्याचा तुम्हा आम्हाला प्रत्येकाला स्वीकार करता येतो. विठ्ठल आणि हे संत वाङ्मयामध्ये प्रत्येक साधू संतांनी, जगद्गुरु तुकोबाराया, प्रत्येक संतांचं जीवनचरित्र आहे महाराज. त्यांनी हे अभंगाची रचना केलेली आहे. जसं जसं योग असेल, जशी जशी वेळ असेल, त्या त्या प्रकाराप्रमाणे त्यांनी ते निवेदन केलेलं आहे. त्यांचं म्हणजे ते अवतारकारीच आहे ना, ते काही सामान्य होते का? अहो, ज्यांना प्रत्यक्ष भगवान ते ऋणव्यपण देखोनी अंगी भावया आपल्या उत्तीर्णत्वा लागी भक्ताचे तनुत्यागी परिचर्या करी. रामकृष्ण हरी. हो, जयादरे पूजिले पांडुरंग, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे, तनुमानवी दिव्य रूपीच केली, न त्यागीत ते दिव्य लोकासी नेली. रामकृष्ण हरी. असे ते तुकोबाराया. तुकोबारायाचं प्रत्येक संतांचं आहे. ध्यान जरी केलं, महारुद्र मारुतराया आपलं ग्रामदैवत आहे, त्यांचं जरी ध्यान केलं, त्यांचं स्मरण केलं, तर साधू संतांचं चिंतन किंवा त्यांचं हे जे वाङ्मय आहे किती गोड आहे. गाथ्यातला एक एक अभंग आहे. गाथा प्रकरणामध्ये, ग्रंथराज ज्ञानेश्वरीमध्ये एक एक ओळी आहे. मग प्रत्येक संतांचं वाङ्मय आहे. त्याच्यासाठी आपणाला त्यांनी शिकवण दिली. त्यांनी कर्तव्य कर्माचा स्वीकार केला. त्यांनी शिकवण दिली, बाबा या मनुष्य जन्मामध्ये जे योग्य आहे, चांगल्या मार्गाने गेलं की अडथळा नाहीच महाराज. मार्गेची चालता अपावो न पवे सर्वथा धारे वर्तता नाडळीजे न पडे गुंता कोटे काही, न पडे गुंता पूर्ण जरी म्हणला तरी ऐकावंच वाटतंय तुमच्या वाणीतून. वस्तुस्थिती आहे. कसं आहे की आवाजाचं जे माधुर्य आहे की नाही, ते की रंगून जातंय, मन चित्त हे रंगून जाते, आनंद वाटते. महाराज आम्ही काय कीर्तनकार नाहीत, पण सेवाधारी येतं. या सर्वांच्या सहकार म्हणण्यामध्ये याच्यामध्ये तुम्ही प्रेमानं बोलिता आणि सेवा घडविता. असं आहे, ना पडे गुंता कोठे काही. जीवन आहे नाही असं नाही, प्रतिबंध येत असतात. पण साधू संतांनी
मार्ग धावून गेले आधी दया निधी संत ते येण्याची पंथे चालू जाताना पडे गुंता कोठे काही मानवी जीवनामध्ये रामकृष्ण हरी प्रतिबंध येत नाहीत असं येतात पण त्याचा काही परिणाम होत नाही जीवनात प्रतिबंधाचा परिणाम होत नाही विशेष जे चांगल्या मार्गाचं सत्कर्माचं आचरण केलं म्हणून तर साधू संतांचं चिंतन आहे महाराज ज्यांनी आपल्या जीवनामध्ये उचित कर्माचा स्वीकार करून आश्रम धर्माशी निगडीत राहून ज्यांनी ही सेवा केली आईवडिलांची सेवा देवाची सेवा साधू संतांची सेवा तर तुकोबाने असं चिंतन करतात आम्हाला परमपद वैराग्याचे हो परमपद वैराग्याचा स्वीकार करून पत्करूनही जे फळ प्राप्त होत नाही ते या आश्रमामध्ये प्राप्त होते तुका म्हणे हेच सकारात्मक बोलणं आहे महाराजांचं बोलणं कसं वाङ्मय बघा रामकृष्ण हरी मायबाप सकारात्मक महाराज सांगतात हेच आश्रमाचे फळ परम पद बळ वैराग्याचे उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खाणे रामकृष्ण हे आश्रमाचं फळ आहे महाराजांचा अभंग आहे ना जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेचवरी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खाणे या आश्रम धर्मातलं हे फळ आहे म्हणून तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा चिंतन करतात महाराज तरी माझ्या दैवापार नाही कोणाची रामकृष्ण हरी ज्यांनी आपल्या जीवनामध्ये के आलेत ना कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयांचा हरिख वाटे देवा देवाला आवडणारी ही सेवा आहे देवाला कोणती सेवा आवडती तर ही सेवा आवडती मायबाप रामकृष्ण हरी आपल्या आश्रम धर्माशी निगडीत राहून आपल्या आईवडिलांची सेवा करणं आज जरी त्यांनी आपल्याला सोडलं आपलं जीवन परक झालं महाराज होत असं आहे आणि विशेष आपल्या मातृत्वाच्या प्रेमाचा तर फार रामकृष्ण हरी की कितीही संपत्ती असली आपल्या जीवनामध्ये आणि मातृत्वाचं जर छत्र गेलं तर महाराज एक सुभाषितकार सांगतात त्याला भिकारी म्हणतात भिकारी रामकृष्ण स्वामी तिन्ही जगाचा आई विने भिकारी माय म्हणलं की माहेर आहे आणि त्या माहेरामध्ये रामकृष्ण आहे जे लेक माता असते माहेर माईची माया जी असते रामकृष्ण आहे तुमच्या आमच्या जीवनामध्ये म्हणून हे पण विरह आहे हे विरह आपणाला प्रत्येकालाच आहे पण साधू संतांनी त्याचं चिंतन केलं हे जाणं लागत असतंय आणि त्यांच्या पश्चात ही सेवा आहे की त्यांनी स्मरण आपल्यावर केले उपकार आई वडिलांचे आहेत आणि ते या निमित्तानं अन्नदान आणि निमित्तानं जे अभंगाच्या प्रथम चरणात महाराजांनी चिंतन केलं की त्या केले ते काय माय तरी ऐसी सांगा कृपळ वाचा माय
की ज्या ज्या वेळेला जी जी अपेक्षा करत आणि त्या त्या वेळेला ते पूर्ण करणारं दैवत एक तर देव आहे आणि त्या लेकरासाठी माय आहे आणि साधू संत मायबाप तुमच्या आमच्यासाठी आहे, प्रत्येकासाठी. जिथं कमी जास्त असेल तर ते तुम्हा आम्हाला काय करतात, हात जोडून विनंती करून सांगतात. रामकृष्ण आहे. साधू संत मायबाप हे जे आपलं दैवत आहे, माय सर्वस्व त्या लेकरासाठी वेच करते. रामकृष्ण आहे. त्यानं ज्या वेळेला जे पाहिजे ती अपेक्षा करतय लेकरू, त्या वेळेला माय त्याची ते पूर्ण करीत असते. आणि आपल्याकडं आहे तिथपर्यंत होतंय त्याप्रमाणे त्या लेकरासाठी जीवन वेच करीत असते माय. रामकृष्ण हरी. किती वेच करीत असते, आघात त्याला काही लागू देत नाही माय. ते आघात आपण सहन करीत असते, लेकराला लागू देत नाही महाराज. का तर आपल्या देहाचं भान ठेवत नाही माय. महत्वाचं एक आहे, लेकरासह ज्या वेळेला संरक्षण करते त्याच्यासाठी आपल्या जीवाचं काय आहे हे असं पाहत नाही. रामकृष्ण हरी. आघात तो त्याला लागणे दे, तुका म्हणे देह विसरे आपुला. आघात तो त्याला लागणे दे, मज का लागला करणे विचार. ज्याचा जार भार त्याची माथा. रामकृष्ण हरी. म्हणून आम्हाला चिंता नाही. बघा ना, आजही प्रत्यक्ष प्रमाणानं आहे. माईनं समोर पाहिलं की लेकराचा अंतकरण असं की भरून येते. त्या अंतकरणातल्या प्रेमामुळं ते डोळे झाकून पडत आहे. पण त्या वेळेला माय त्या लेकरासाठी हात असं झेप घालून उचलून घेते त्याला. माता देखोनी प्रेम भावे, बालक डोळे झाकून धावे. त्या धावे सवे झेपावे, अति संभावे निज माता. माता निज माता, बाळ निज बाळ याचा संदर्भ आहे. म्हणून त्यालाच अनुसरून. आणि एक भगवान परमात्मा आहे तो. आणि त्यांच्या समाधात्मक भूमिकेतून महाराजांनी तेच सुचवलं तुम्हा आम्हाला की ही किती कृपाळू पुरविली आळी. तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळी आणि पुरवावी आळी माय बाबा. आम्ही लढीवाळपणानं मागाव त्यांच्याकडं आणि त्यांनी मात्र आम्हाला ते परिपूर्ण करावं. असा एक भगवान परमात्मा आहे. माय आहे. माय आपल्याकडं आहे तोपर्यंत आपल्या देहाचं तिला विस्मरण होत आहे. हो, त्याच्या दुःखेपणे आपण खापरी, लाही तळीवरी होय जैशी. रामकृष्ण हरी. त्याच्या प्रकृतीसाठी जर केलं तर माय सर्वस्व काय हे त्या दुःखानं माय असणार विहळ होत असते. विहळ. म्हणून हे साधू संत मायबाप तुम्हा आम्हाला शिकवण देतात की बाबा त्या मायबापांचे उपकार आहेत आपल्यावर आणि त्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी आज हे की नाही एरवी तरी जे आहे तोपर्यंत आपल्याला सेवा त्याच्यासाठी सर्वस्व वेच करणारी माय एक जन्मदात्री आहे. ती माय साधू संतांना माय म्हणतो, बाप म्हणतो. आई वडील आपल्या जीवनामध्ये त्या दोघांचंही आपल्यासाठी ते वेच करीत असतात. पुत्राचे अपराध जरी झाले अगाध, पिता साहे निर्द्वंद जे परी. बापही त्याच्या अपराधाला क्षमा करीत असतो. बरं, मातृत्वाचं प्रेम आहे पण ते बाप सुद्धा तेवढंच आहे. रामकृष्ण हरी. म्हणून आपल्या जीवनामध्ये मातृत्वाच्या प्रेमाचं जे चिंतन आहे जगद्गुरु तुकोबाऱ्याने केलं. त्याला जर जेवू घालू लागली माय कोणाला, त्या लेकराला, हो, तर काय करते की हातात घास एवढा येतय पण तेवढा घास सारीत नाही.
कोणता चार ती 2 बोटाच्या चिमटीत बसेल इतकं चारित असते. मग हे भोज कोणता घास आहे? ब्रह्मरसाचा घास आहे महाराज. महाराजांचं चिंतन आहे. बाळका ते ओरसे माये जे जेवू बैसे तया ठाकती तैसे घास करी. त्याला पाहिजे तितकं चारित असते. तसं ब्रह्मरसाचा घास मुखामध्ये घालणारी मायमुनी संत रूपी आहे. म्हणून शेवटच्या चरणात तुका भावे घास तुका भावे घास तुका म्हणे घास
आणि ते ब्रह्मरसाचा घास नेमकं काय प्रयोजन असेल तर आलेल्या मानवी जीवनात कितीय काळाचा सोसावा वळसा लागला सरीसा पाठोपाठी 184ची करा सोडवण रिघाया शरण पांडुरंगा. देवाकडं हे ब्रह्मरस म्हणजे भगवंताचं एक नाम आहे आणि ते संत रूपी माय मुखामध्ये घालतात. हो, आणि ते ही काळा 184ची सोडवणूक करायची त्याच्यासाठी हे ब्रह्मरसाचा घास मुखामध्ये माय घालीत असते. तर ही राहट आहे ना. तुका म्हणे माळ गुंतली रहाटी. रहाटी म्हणजे गावाचं नाव नाही. रामकृष्ण हरी. हे राहट राहट होते ना. एक वर आलं तर ते पुन्हा दुसरं भरून यायचं असं ते फिरवायचं राहट. तसं ही जी माळा गुंतलेली आहे कोणती हे राहट जे जन्म मरणाचं आहे ना त्याच्यातून मुक्त होण्यासाठी ही भगवंताचं चिंतन रूपी ब्रह्मरसाचा घास आहे माय. तुका म्हणे घास मुखी घाली ब्रह्मरस माय तरी ऐसे सांगा कृपाळा पांडुरंगा. रामकृष्ण हरी महाराजांचं चिंतन आहे साधू संतांचं आज येऊ आले. त्या पुण्याशिवाय आईसाहेबांचं पुण्य त्यांचं कसं आहे जिथं साधू संतांचा सहवास घडत तर त्या पुण्याची सामुग्री काही असलं तरच आहे महाराज. जे पुण्य निष्कामपणाचं आहे. निष्कामता निज दृष्टी अनंत पुण्य कोट्यानकोटी रोकड्या लाईजे साठवटीतय होय भेटी हरिप्रियाची. श्री हरीच्या प्रियेची भेट म्हणजे त्यांच्या त्या पुण्याच्या सामुग्रीमुळं. आणि आज उपक्रम घडवून आणला त्यांचे ते सुपुत्र आहेत रामकृष्ण हरी माय बाप रामकृष्ण हरी. मालक आहेत मुंजाजीराव रामरावजी काळे, उत्तमराव गंगाधरराव काळे, माणिकराव गंगाधरराव काळे. हे त्यांनी हे नामचिंतन आणि अन्नदान कसं आहे आले ह्या जीवनामध्ये साधू संतांनी जे काय तुम्हा आम्हाला घालून दिलेले धडे आहेत मार्ग होतात आणि त्या मार्गाची ही वाटचाल आहे. आज जीवनाला कृतार्थ होण्यासाठी हे दोनच साधनं आहेत. एक तर अन्नदान आहे, दुसरं नामचिंतन आहे. मागे जाळी महादोष पुढे नाही गर्भवास. नामचिंतनाचं साधन अन्नदान हे नव्हे साधारण अन्न परब्रह्मदान जीवन हेतू कारण विश्वायया या दोन्हीची महती आहे. म्हणून साधू संतांनी तुम्हा आम्हाला हे मार्ग दाखवून दिले आपल्या मानवी जन्मात मनुष्य जन्मामध्ये आणि साधन सोपं केलं. आश्रम धर्माच्या चौकटीमध्ये आपल्याला कुठं जाणं लागलं येणं न लगती साया जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायणा. देवाला आपल्या घरी येण्यासाठी हे साधन आहे. आई वडिलांची सेवा आणि ते सेवेप्रती दुसरं ही रामकृष्ण आहे. आणि जीवनामध्ये हे भगवंताचं नामचिंतन आहे. त्याच्याशिवाय काय आपण हे आपल्या सोबत काय घेऊन आलो तर काय घेऊन जाणार जिथलं हे मात्र सोबत येणार आहे. ऐहिक आणि परत्रिक तुम्हा आम्हाला ती सुखाची प्राप्ती सुखाचा ठेवा साधू संतांच्या संगतीमध्ये मिळणार आहे. म्हणून ही साधना ही सोपी साधना. आज आनंद तुम्ही सर्व संत सज्जन मायबाप आणि असं आहे माईचा एक स्वभाव असतो. माय लेकराला अलंकारानं सुशोभित करती आणि मग त्याचं कोड कौतुक आपणच पाहत असते. तसं तुम्ही संत मायबाप आहेत. त्या साधू संतांचं हे चिंतन आहे आपलं काय आहे. म्हणून की जगद्गुरु तुकोबार आहे. प्रत्येक संतांचं वाङ्मय आहे आणि त्याला अनुसरून ती सेवा आहे की जन्माला येणं आणि जन्मामध्ये कर्तव्य कर्माचा स्वीकार करून एक दिवस जाणं आहे. ते म्हणजे साधू संतांचं नामचिंतन देवाचं नामचिंतन
ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानदास माऊली. कराळा साथ करतील मुरुंबा, मृदंगाव साथ करतील पंढरीनाथ मामा. तुका म्हणे घास, 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 तुका म्हणे
Ah